कवळी कैरी पिवळी केळी, कवळी कैरी पिवळी केळी, कवळी केळी. दुसऱ्याला चढून नाना नाना महान. तुमचं नसेल म्हणून तुम्ही बोला. नाहीये. नाना महान काका लहान. डाळ जरा जाड दळा. पळा 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 पळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा डाळ जरा दळा. पळा पळा नव्हतं पळा पळा नव्हतं प्लीज. नमस्कार, मी विजय अंदळकर. तुम्ही आलायत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर. यांना भेटा. या आहेत नीलम, या itsmajja.com अँकर. आज मी त्यांची नोकरी घेतली, त्यांचा पर डे मला मिळणार आहे. तर याचा चेहरा नका दाखवू, ते नंतर आहे. आणि प्लीज इकडे इकडे प्लीज. थोडा सॉफिस्टिकेटेड इंटरव्ह्यू आहे. प्लीज प्लीज कम हिअर. प्लीज 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 बसू आत्या. तर तुला ह्या एक काहीतरी आम्ही सांगू, टंग ट्विस्टर, ते तुला बोलायचंय. नीलम, टंग ट्विस्टर आपल्याला बोलायचे आहेत. ठीक आहे. पहिलं आहे कवळी कैरी पिवळी केळी. हे सलग 7 वेळा बोलायचं. एक मिनिट परत जाय. परत जाय. कवळी कैरी पिवळी केळी, कवळी कैरी पिवळी पिवळी केळी. ओके. 1 2 3. कवळी कैरी पिवळी केळी, कवळी कैरी पिवळी केळी, कवळी केळी. दुसऱ्याला चढून पुन्हा एकदा वन मो. नाही परत चान्स नसतो. येणार दुसरं स्प्रिंग टेस्ट. अरे देवा. तुझ्यासाठी आहे काकूने काकाचे महत्वाचे. काकूने काकाचे कामाचे काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा कापले. हे वाक्य आहे बरोबर. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा कापले. 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 जमलाय मला. मजा नाही. जमल्यावर काय मजा नाही. पुढचं काय मला सगळं अवघड देताय तुम्ही. कसं असं म्हणतात की देव त्यालाच अडचणी देतो ज्याच्यात सहन करण्याची ताकद असते. सो त्याच्यामुळे तुझ्यासाठी माझ्याकडून हे चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, हा 1 2 3. चटईला टाचणी टोचली. असं स्लो. मग मी स्लो आणि मग फास्ट असं करायचं असतं. अच्छा, ग्राफ. ग्राफ एक असं नको आपल्याला वरचच लिहून नको खालचं. ओके. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, पुढचं. बरं, आता आमचं वेगळं आहे. आता नाना महान. तुमचं नसेल म्हणून तुम्ही बोला. नाहीये. नाना महान काका लहान, मामा लहान, नाना मामा. ओके. तो आपला होता ना मग. नाना मामा. ओके, एकदा पुन्हा. नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान. आपण कविता नाही गातो, गाणं नाही गात. ओके. ते केलं की जमत. नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान दरवाजा सेम ळच म ना. पुन्हा एकदा लास्ट ट्राय माझा. नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान. तर अशा प्रकारे आमच्या वसू आत्याने डाळ जरा जाड दळा. दळाच की दळा नाही. अरे देवा.
डाळ जरा जाड दळा जाईल आणि पळा पळा डाळ पुढं बघा. अरे, डाळ जरा जाड दळा पळा 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 हा, बोल sir. डाळ जरा जाड दळा डाळ पळा, जरा पळा, डाळ पळा, पळा, जरा पळा, दळा पळा पळा नव्हतं पळा पळा नव्हतं प्लीज पळा पळा हे बघ, हे नव्हतं. माझी बॅटिंग आहे ना. हा बर डाळ जरा जाड दळा कॅमेरा- पळा माझ्या- पळा बरोबर, तुझी बॅटिंग आहे ना. डाळ जरा जाड दळा पळा पळा. दिस इज नॉट फेअर यार. फास्ट अरे देवा 120 तर आपल्याला शोएब अख्तरचं स्पीड मॅच करायचं आहे. एकदम पळू नकोस इथे. डाळ जरा जाड दळा पळा पळा डाळ जरा जाड दळा पळा पळा डाळ जरा जाड दळा पळा पळा. बस 3 वेळा जमलंय. ठीक आहे. याच्या पुढे मी पळू अशा प्रकारे आपली आई कुठे रे? आईला बघ, आई कुठे आहे? आईला बोल. मेहंदी लावतीये तुझ्या लग्नात. बॅड नको म्हणू ये. बघ. आई नुसतीच बसली. माझ्या लग्नाची आई कशाला मेहंदी लावली? बरं तो किस्सा आपला हा. कुठलं रे? विक्रमचा किस्सा हातावरच्या मेहंदीचा. हा तर काय झालं माहिती आहे का, विक्रम आणि मानिनीचं लग्न होतं आणि मानिनी अगदी मारे हातावरती मेहंदी काढून घेत होती आणि ती जी मेहंदीवाली होती ना ती नवऱ्याचं नावच लिहायला विसरली. आता हात पूर्ण भरला होता मेहंदीनी, एवढीशी जागा राहिली होती बरं का, एवढीशी. तुला सांगते मी, ऐक तू नव्हताच त्या लग्नामध्ये म्हणून तुला सांगते. मला हा. का नव्हतं बोलवलं? ठीक आहे. नाही जाऊ दे मरू, तो वेगळा विषय आहे, नंतर तुला सांगेन. ते एवढीशी जागा राहिली होती. आता विक्रम असं एवढ्याशा जागेत बसत नव्हतं. मग तिने काय केलं असेल तिने काय केलं सांगू? विक्रम म्हणजे विक्रम असा बसत असं बसत नसेल. नव्हतं, त्याचं नाव बसत नव्हतं. तर एका ठिकाणी विक लिहिलं आणि खाली रम लिहिलं, विक्रम. त्याच्यानंतर विक्रम म्हणजे तुझा बाबा मानिनीला सतत म्हणायचा आणि तिच्या नातेवाईकांना, तुमच्या मुलीमुळे मला आयुष्यभर रम विकायला लागतेय विक्रम. तर अशा प्रकारे तुम्ही लग्नानंतर होईलच बरं या मालिकेच्या सेटवर आलेला आहात. फक्त काही कलाकार अजून यायचे आहेत, त्यांच्याबरोबर आपल्याला गंमत जम्मत करायची आहे. फक्त ते काही सीन मध्ये अडकलेले आहेत, तर ते बाहेर आल्यावर लवकरात लवकर भेटूयात. तर बघत राहा इट्स मज्जा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.